बसमधील प्रवाशांच्या सतर्कतेमुळे देवपूर पोलिसांकडून चोरीचा गुन्हा उघड. 4 लाख रुपये रोख रक्कम मालकाला सुपूर्द. शिवाजी पाटील वय 70, दाऊड मंदाने तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे हे दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास नंदुरबार धुळे बस क्रमांक MH14 BT 1864 या बसमध्ये दोंडाच्या येथून धुळे असा प्रवास करीत होते. सोनगीर येथून 2 महिला बसमध्ये कडेवर लहान बाळ घेऊन बसल्या व त्यापैकी एक महिला ही शिवाजी पाटील यांच्या जवळ जाऊन बसली. तिने नगाव चौफुली देवपूर धुळे येथे शिवाजी पाटील यांची बॅग चेन उघडून बॅगेत ठेवलेले 4,09,500 रुपये रोख रक्कम काढून तिच्या सोबत असलेल्या दुसऱ्या महिलेकडे देऊन तिने तिचे बॅगेत ठेवले. बसमध्ये प्रवास करणारा तरुण मोहित समाधान पाटील राहणार रेल्वे स्टेशन याला सदर बाब लक्षात येताच त्याने त्याच गाडीत आरडाओरड केली व सदरची बस ही लागलीच देवपूर पोलीस ठाणे येथे घेऊन दोन्ही महिलांना या ठिकाणी महिला पोलीस अंमलदार यांच्याकडून त्यांची व त्याची बॅग झडती घेऊन रक्कम हस्तगत केली. सदर पद्मा राहुल शेट्टी वय 20, अक्षया राजन शेट्टी वय 20 दोन्ही राहणार चिकलठाणा औरंगाबाद यांच्या विरुद्ध या ठिकाणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर बसमधील प्रवासी तरुण मोहित पाटील यास देवपूर पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी शाबासकी देऊन त्याचा सत्कार केला. तर सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, पोसई गणेश आगाव, शोध पथकातील आसाई मिलिंद सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विस्पुते, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पटेल, भटेंद्र पाटील, राहुल गुंजाळ, वसंत कोकणी, सौरभ कुटे, नितीन चव्हाण, महिला हेड कॉन्स्टेबल शिरसाट, महिला पोलीस कॉन्स्टेबल धोबी अशांनी सदरची कारवाई केली. मी धनंजय पाटील PI देवपूर. आज सकाळी 10:30 ते 12:30च्या दरम्यान नंदुरबार ते धुळे बसमध्ये एक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नाच्या बस्त्यासाठी म्हणून जवळपास 4,10,000 इतकी रक्कम बॅगमध्ये घेऊन प्रवास करत होते. दोंडाच्याहून ते बसले. त्याच बसमध्ये मोहित पाटील नावाचा एक तरुण मुलगा पण होता, 18 वर्षाचा, धुळ्याचा आहे तो. आणि सोनगीरला ती बस आली असताना त्या बसमध्ये 2 महिला चढल्या, त्याच्यासोबत लहान बाळं पण होते 2. आणि त्या